असं शक्यतो चित्रपटांमध्ये याच्यात खूप दिसतात ना की एखादा हिरो हे जिंकले काहीतरी श्रीमंत माणूस ते दारू पितात आहे, त्याचाही खूप प्रभाव पडतो वाटतं. डेफिनेटली. अजून शराबीतले सगळे गाणे माहिती आहे मला. शराबी अमिताभचा सगळ्या पिढ्यांना माहिती आहे. आता ते काय ॲक्टिंग एवढ्या मोठ्या माणसाबद्दल बोललं पाहिजे का ना बोललं पाहिजे हा भाग बाजूला, पण कोणताही कलाकार उघडपणे अख्खा एक पिढीला दारूबद्दल पूर्ण पॉझिटिव्ह, आणि असे बरेच कलाकार आहे जे पूर्ण पॉझिटिव्ह त्यांनी रोल केले आणि अख्खी पिढीच्या पिढी त्यात. हे काय असेच स्टोऱ्या बनल्या का? ह्या स्टोऱ्या अशा थोडी बनल्या असेल, ह्याच्या मागं किती मार्केटिंग असेल. शराबी पिक्चरचं जर उदाहरण घेतलं तर लिकर इंडस्ट्रीने किती स्पॉन्सरशिप केली असेल, खूप स्पॉन्सरशिप दिली असणार. तर तुम्ही सगळे तरुण आता जे ऐकतात हे तर तुम्ही हुशार आहे ना. तुम्हाला माहिती आहे ना सिम्पल, एक पेन घेऊन जर तुम्ही एखादी क्लिप टाकताय तर त्या पेनकडे तुम्ही पैसे मागू शकता. त्या म्हणजे पेन हातात घेऊन एखादी गोष्ट चांगली बोलायची झाली तर रेनॉल्ड्सचं आहे तर तुम्ही रेनॉल्ड्स कंपनीला मेल टाकू शकता की मी अशा अशा गोष्टीवर लेक्चर द्यायला चाललो आहे आणि हे लेक्चर UPSC क्रॅक करणारे सगळे मुलं ऐकणार आहे आणि त्या दरम्यान मी तुमचा पेन हातात नाचवलं आणि फोकस, तर मला काही पैसे तुम्ही देऊ शकता त्या ब्रँडिंगचे. तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता आणि डेफिनेटली पॉझिटिव्ह रिप्लाय यायचे चान्स आहे त्यांना. जर त्यांचं कस्टमर क्लिअर दिसतोय, ब्रँडिंग योग्य ठिकाणी, म्हणजे अकॅडमिकमध्ये ब्रँडिंग करताय म्हणजे डायरेक्ट कस्टमरकडे ब्रँडिंग व्हायला लागले म्हणजे तुम्हाला फंडिंग येणार. पण हे चांगल्या मार्गातले झाले ना. मोठे मोठे ॲक्टर्स आज पण ते ऑनलाईन गेमिंगचे हे करतात. त्यांच्या मुलांना त्यावर खेळायला म्हणाल, रम्मी खेळायला, हा गुटखा पान मसाला त्यांच्या पोरांना देत नाही ते खायला. थोडी तर माणूस किती वाया. म्हणजे त्यामुळं मी बाकी जगाचं सोडून द्या, मी काय वागायचं ना हे माझ्या कंट्रोलमध्ये आहे ना, तर मी मला सुधारायला माझी कृती काय आहे हे कामाचं आहे.